उरणमधील यशस्वी शिंदे नावाच्या 20 वर्षीय तरुणीची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती। या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे। या प्रकरणातील आरोपी दाऊद शेख हा यशस्वीची हत्या करून कर्नाटकमध्ये पळून गेला होता। अखेर नवी मुंबई पोलिसांनी कर्नाटकमध्ये जाऊन आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत। यशस्वी शिंदेच्या कुटुंबियांची शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्रीतम म्हात्रे यांनी भेट घेतली। त्यांचे सांत्वन करतानाच आरोपीला फक्त फाशी नाही तर ती भर चौकात फाशी दिली गेली पाहिजे, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारचे कृत्य करण्यासाठी कोणी धजावणार नाही, अशा प्रकारची तीव्र शब्दात भावना त्यांनी व्यक्त केली। यावेळी त्यांच्या सोबत स्वाभिमानी रिपब्लिकन रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंके उपस्थित होते। रविवारी उरणमधील नागरिकांच्या वतीने काढण्यात आलेल्या निषेध मोर्चात प्रीतम दादा सहभागी झाले होते। सदर गंभीर विषयात बोलताना त्यांनी सांगितले, अशा प्रकारचे घटना घडण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत। आजची तरुण पिढी नशेच्या अधीन झाली आहे। उरण पनवेल परिसरात सर्रासपणे गांजा आणि इतर नशेडी पदार्थ तरुणांना सहज उपलब्ध होत आहेत। ही बाब अत्यंत गंभीर आहे। यावर लवकरच उपाययोजना सरकारने करणे अपेक्षित आहे। तर त्यांनी अशा प्रकारच्या अनेक घटना आपल्या परिसरात आताही घडत असतील। मी अशा सर्व तरुणी आणि त्यांच्या पालकांना आवाहन करू इच्छितो की कुठल्याही दडपणाखाली न राहता आपण ते पोलिसांशी संपर्क साधून आपल्या समस्या व्यक्त कराव्या, जेणेकरून अजून नवीन दाऊद शेख तयार होण्याच्या अगोदरच ठेचला जाईल। अशा अडचणींच्या वेळी पोलीस प्रशासनासोबतच आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत। आमच्याशी कधीही संपर्क साधा। या गंभीर गुन्ह्यात पोलिसांनी कार्यतत्परता दाखवून आरोपीच्या मुसक्या आवळल्या, त्याबद्दल त्यांचेही आभार। मला न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे। त्याला फाशी मिळेल ही आमची मुख्य मागणी पूर्ण होईल। काल रात्रीच मला वाटतं 10:30 वाजता त्यांनी अटक केलेलं आहे आणि येत्या काही दिवसात जर तो निर्णय झाला तर आम्हा सर्व मंडळींची एकच मागणी की त्याला नुसती फाशी नाही तर भर चौकात सर्व नागरिकांच्या समोर त्याला फाशी द्यावी, जेणेकरून हा रस्ता इतरही जे पुढे करणारे नागरिक असतील किंवा अशा या घटना होऊ नये हा स्ट्रॉंगली मेसेज आपल्या महाराष्ट्रात गेला पाहिजे अशी आमची सगळ्यांची। प्रीतम दादा शेवटी म्हणाले की नशेच्या अधीन होऊन तरुण पिढी बिघडत आहे। मानखुर गोवंडी हे अंमली पदार्थ विक्रेते रेल्वेने येतात। आजूबाजूच्या परिसरातील ठराविक चहा, पानटपऱ्या, इस्त्रीवाले, ठराविक नाके या ठिकाणी चरस गांजा तरुणांना उपलब्ध करून देतात। प्रथमतः हे अड्डे उद्ध्वस्त केले पाहिजे। आम्ही स्वतः नवीन पनवेल, अमेझिंग कॉलेज, खारघर, उल्वे नोड पासून सुरुवात केली आहे। नागरिकांना मी आवाहन करीन, आपल्या नजरेस असे काही आढळल्यास थेट आमच्याशी संपर्क साधा। आपण कायद्याच्या चौकटीत ते उद्ध्वस्त करण्याचा पूर्ण बंदोबस्त करू, जेणेकरून आपली तरुण पिढी भविष्यात व्यसनाधीन होणार नाही। मी एकच सांगतो की 2 दिवसापूर्वी देखील मी सांगितले की इथे जी घटना घडते, आता जसं उरण रेल्वे स्टेशन आहे, नव्याने चालू झालेलं आहे, आरकोपर आहे, कामणडोंगरी आहे, या रेल्वे स्टेशनमधून बाहेरून म्हणजे मानपूर तिकडनं हे मंडळी येतात आणि चरस गांजा विकत असतात। आणि चरस गांजा हा या मुळाचं हे मेन कारण आहे। हे जर आपण बंद केलं तर या घटना मला वाटतं 80% बंद होतील आणि हे इथे येऊन विकतात आणि लगेच ट्रेनमध्ये पुन्हा त्याच्या परतावी होतात। त्यामुळे ते चोर कधी मिळणारच नाही। कारण पोलीस बांधवांना पण आम्ही विचारलं तर रेल्वे स्टेशनच्या भागात म्हणजे त्या परिसरात त्यांना जायला परवानगी नाही किंवा तिथे ते जाऊ शकत नाही। म्हणजे ह्या ज्या अशा हे याचं सांगड कुठेतरी आपण घालणं गरजेचं असं मला वाटतं। आणि चरस गांजा मी पनवेलमध्ये नवीन पनवेलला इस्त्रीवाल्याचा चरस गांजा इस्त्रीवाल्याच्या इथे आम्हाला पिशवी सापडून आम्ही उडवलं होतं, आम्ही कोणी बघितलं नाही। भातांडला असणारे अमेठी कॉलेज, पनवेलमध्ये असणारे कॉलेज, खारघरमध्ये किंवा नव्यानं झालेलं उल्वे नोड किंवा उरण शहरामध्ये देखील हे जे उरण पनवेलमध्ये आहे हे सर्वप्रथम नेस्तनाबूत केलं पाहिजे। त्यासाठी कोणी सांगते पोलिसांचं त्यांना सहकार्य आहे, आम्ही सांगतो कुणाचं सहकार्य नाही मानलं, परंतु सगळ्यांनी मिळून हे चरस गांजाचा जो प्रकार आहे हा नेस्तनाबूत करणं फार गरजेचं असतं। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, पनवेल। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।